देवेंद्र फडणवीस असं का बोलले किंवा मी त्यांचीच आता शिकवणी लावतो तर घटनेचं अज्ञान सिद्ध होतं। अशी बेजबाबदार विधानं करू नयेत। हे खडे बोल सुनावले ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी, तेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। पण का? तर त्याचं झालं असं की एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले असले तरी आपण विधान परिषदेवर त्यांना घेऊ असं विधान फडणवीस यांनी केलं होतं। त्यामुळे शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद अबाधित राहील असं फडणवीस एका मुलाखतीत म्हणालेत। त्यावर बापट यांनी फडणवीसांना खडे बोल सुनावलेत। नेमकं काय म्हणालेत बापट, तुम्हीच ऐका। नाही, आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलात, मी कुठल्याही व्यक्तीबद्दल कधी बोलत नाही, परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन विचारलं आहेत तर एकतर हे राज्यघटनेचं अज्ञान आहे त्यांचं, किंवा त्यांनी असं ठरवलं आहे की राजकारण आणि नीतिमत्ता याचा कुठलाही संबंध नाही आहे, कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहायचं। आता हा जो कायदा आहे, घटना 91वी घटना दुरुस्ती केली आहे, ती इतकी स्पष्ट आहे की या कायद्याखाली एखादी व्यक्ती जर का डिस्क्वालिफाय झाली तर मंत्री राहता येणार नाही, हे लिहिलेलं आहे। आणि कुठपर्यंत राहता येणार नाही तर त्यांची मुदत संपेपर्यंत राहता येणार नाही, किंवा त्याच्या आत ते निवडून आले तर त्यांना मंत्री होता येईल। शब्द बघा, निवडून आले, इलेक्टेड शब्द आहे, नॉमिनेटेड नाही आहे। विधानसभेवर गव्हर्नरनी नॉमिनेट करून देता येणार नाही। आता इलेक्शन घ्यायला पाहिजे, इलेक्शन घ्यायची असेल तर इलेक्शन कमिशन घेतं, ते देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही आहे। म्हणजे 2-4 महिने जातील, तोपर्यंत कोण चीफ मिनिस्टर राहणार? त्यामुळे मग राष्ट्रपती राजवट आणावी लागेल तिथे। तेव्हा या अनेक गोष्टी आहेत। तेव्हा मला देवेंद्र फडणवीस असं का बोलले किंवा मी त्यांचीच आता शिकवणी लावतो, मला वाटतं मी 50 वर्ष शिकवतो आहे राज्यघटना, पण असे शोध मला आजपर्यंत लागलेले नाही आहेत। तेव्हा मला वाटतं की सगळ्यांनी सिरियसली घ्यावं, आपण काय बोलतो आहे, त्याचा राजकीय अर्थ काय होतो, घटनात्मक अर्थ काय होतो ते समजावून घ्यावं, किंवा तज्ज्ञांना विचारावं मग बोलावं असं मला वाटतं। नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, मला काय बोलायचं होतं ते बोलून झालं आहे। मी राजकारणात जात नाही, कारण मग काय होतं की मी अमक्या पक्षाचा आहे का तमक्या पक्षाचा आहे असं लोकांच्या मनात शंका यायला लागते। मी कुठल्याही पक्षाचा नाही, माय ओनली लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। नाही, ते डिस्क्वालिफाय होणारच नाहीत हे विधान त्यांनी केलं तर माझी काही ऑब्जेक्शन नाही त्याच्यावर, पण ते डिस्क्वालिफाय झाले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊ हे विधान, हे 2 गोष्टी यातनं सिद्ध होतात। एक तर घटनेचं अज्ञान सिद्ध होतं, किंवा राजकारण आणि नीतिमत्ता याचा आता काहीही संबंध उरला नाही असं तरी सिद्ध होतं। कारण तुम्ही या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालात तर 91वी घटना दुरुस्ती झाली आहे, त्याचं वर्डिंग अत्यंत स्वच्छ आहे की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मंत्री म्हणून राहता येणार नाही, एक मंत्री होताच येणार नाही। कुठपर्यंत होता येणार नाही तर त्यांची मुदत संपेपर्यंत होता येणार नाही, किंवा त्याच्यात ते निवडून आले, शब्द लक्षात घ्या, इलेक्टेड, आणि विधानसभेवर नॉमिनेट केलं तर ते चालणार नाही, इलेक्शन व्हायला पाहिजे। इलेक्शन घेणं इलेक्शन कमिशनच्या हातात असतं, त्याला 2-4 महिने लागतील कुठल्याही इलेक्शनला। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही की आम्ही तिकडे विधान परिषदेवर नेमू आणि यांना, म्हणजे तुम्ही सत्तेत राहण्याकरता काहीही करता येतं, कुठल्याही मार्गाचा अवलंब करता येतो, नीतिमत्तेचा काही संबंध नाही, राज्यघटनेचा काही संबंध नाही असा अर्थ यातनं निघू शकतो। मला असं वाटतं की इतक्या मोठ्या व्यक्तींनी अशी बेजबाबदार विधानं करू नयेत, कारण याचा परिणाम भारताच्या निकोप लोकशाहीवर होण्याची शक्यता असते। मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, मी भाजपच्या विरुद्ध नाही, पण माय लॉयल्टी इज टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि त्यामुळे घटनात्मक दृष्ट्या हे जे विधान आहे असं केलं असेल तर चुकीचं विधान आहे। फक्त बापटच नव्हे तर कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही फडणवीसांवर टीका केली आहे। सरोदे यांनी फेसबुक पोस्टवरून फडणवीसांचे मुद्दे खोडून काढले आहेत। देवेंद्र फडणवीस हे वकिलीचं शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत। अत्यंत निष्णात संविधान तज्ज्ञ श्रीहरी अणे यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी वकील म्हणून काही काळ काम केलं, व तरी ते आज असंविधानिक गोष्टी करण्यात ते नेहमी पुढाकार घेताना दिसतात। देवेंद्र फडणवीस आता म्हणतात की एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तरी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेऊ व तेच मुख्यमंत्री पदावर राहतील। त्यांनी मनात आणले तर ते पुढची घटनाबाह्यता ते आणू शकतात। हे सांगायला पाहिजे की संविधानाच्या कलम 102 मधील 2
व 191 मधील 2 मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की जर संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीतच, शिवाय ते विधान परिषदेत सुद्धा सदस्य असू शकणार नाहीत. वकिलांनी आणि वकिली व्यवसायातील लोकांनी आपल्याला पाहिजे तसाच कायदा सांगावा, न्यायव्यवस्थेतील लोकांनी यांना पाहिजे तसे कायद्याचे अर्थ काढावे, हा दबाव आणण्यात त्याच प्रवृत्तीने गढूळपणा आणला आहे, असे सरोदे म्हणाले. बापट असो वा सरोदे, दोघेही वकील आणि कायदेतज्ञ आहेत. फडणवीसांनीही कायद्यात शिक्षण घेतलंय आणि त्यांना कायद्याचं चांगलं ज्ञानही आहे. आता फडणवीस या मुद्द्यावर काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.